रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण वाखरी येथील मुक्काम स्थळावर आहोत। काल काय झालं, ट्रॅफिक लागल्यामुळे आपण माऊलींच्या पालखीसोबत चालणं टाळलं आणि परस्पर गाडी घेऊन आपण वाखरी मुक्कामी आलेलो आहोत। त्याच्यामुळे आपली व्यवस्था अतिशय उत्तम ही वाखरीच्या मैदानावर झालेली आहे। आता सकाळ झालेली आहे, सकाळपासूनच आता वारकऱ्यांचा रीग या वाखरीच्या मुक्काम स्थळाकडे येऊ लागलेला आहे। यानंतर बघता बघता ह्या संपूर्ण जागेवर राहुट्या उभारल्या जातील, वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था इथे होईल। आता आपण जाणार आहोत गोल रिंगणाकडे। वाखरीपासून 3 किलोमीटर पुढे बाजीरावाची विहीर आहे आणि तिथं माऊलींचं सगळ्यात मोठं गोल रिंगण हे पार पडलं। या गोल रिंगणामध्ये साधारणतः 8 ते 10 लाख लोक दरवर्षी हजेरी लावत असतात आणि त्याच सोहळ्याचे आपण साक्षीदार होऊयात। तर चला, याची देही याची डोळा, पाहूया रिंगण सोहळा। मित्रांनो, हीच संपूर्ण टीम आहे की जी पुणे ते पंढरपूर या प्रवासादरम्यान वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवत असतात आणि यांच्या भरोशावर खरं तर वारकरी चालत असतो। यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि आपण रजा घेऊयात। धन्यवाद। रामकृष्ण हरी माऊली। सारे वैष्णव दिंडी मध्ये या, भजन कीर्तन मंडळी, वारीमध्ये फिरत असताना आपल्या चॅनलचे काही सबस्क्रायबर आपल्याला भेटलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। माऊली, प्रथमतः मला तुमचं नाव सांगा आणि आपण कुठून आलाय ते सांगा। रामकृष्ण हरी महाराज मंडळी, मी एकनाथ महाराज भांबळे आणि हे माझे मित्र अनंताजी महाराज ढगे। आमचा हा सगळा परिवार वारीमध्ये चालत असताना डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या महाप्रसादाच्या ठिकाणी आमचे गुरुवारी हरिभक्त आदरणीय सरांची भेट झाली आणि खऱ्या अर्थानं मी गुरुवारी म्हणण्याचं एकमेव कारण, आम्ही वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांची संस्थेमध्ये शिकत असताना गुरुजींचं यूट्यूब चॅनल पाहिलं आणि त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काही न्यूट्रिशन जे खरंच काळानुरूप सोप्या भाषेत लोकांच्या समोर मांडण्याची जी कला आहे गुरुजींची, ती कला आम्हाला फार आवडली आणि गुरुजींचं जे नोटेशन आहे ते पाहूनच आम्ही आतापर्यंत हार्मोनियम शिकलो। आणि हार्मोनियम काय असतं हे फक्त गुरुजींनी स्वतः शब्दात आम्हाला कळवल्याबद्दल वारकरी संप्रदायासाठी हे दालन उघडं झालं, त्याबद्दल गुरुजींचा मनापासून आभारी आणि सर्वांना विनंती करतो की गुरुजींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग मला या ठिकाणी येईल असं अजिबात मला वाटलं नाही, परंतु गुरुजींनी भेट दिली ती माऊलीचीच कृपा आहे। नक्कीच नक्कीच माऊली, आपण भेटलात, आपली गळाभेट व्हावी। धन्यवाद, थँक्यू। आपण यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। थँक्यू। रामकृष्ण हरी। माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी। माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी। हो माझे माहेर पंढरी।
मित्र, पंढरपूरच्या दिशेने अक्षरशः वारकरी भक्तांचा लोंढाच्या लोंढा आतमध्ये जाताना दिसतोय. प्रशासनाची एवढी दमछाक होते की माझ्या पाठीमागे आपण वाहनांच्या रांगा बघत असाल. ह्या वाहनांच्या रांगा पार्किंग लॉट पर्यंत नेणे म्हणजे प्रशासनाची सगळ्यात मोठी कसरत आहे. आणि सगळ्यात मोठं या वारीच्या निमित्ताने योगदान कोणाचं असेल तर ते पोलीस मित्रांचं. आत्ता आपण चाललो आहोत वाखरीच्या गोल रिंगणाकडे. तिथे माऊलींची पालखी दुपारनंतर आणि जगद्गुरु तुकोबाराया यांच्या दोघांच्याही पालख्या एकत्र येऊन तिथे जगातील सगळ्यात मोठा गोल रिंगण सोहळा होणार आहे. तर चला त्या सोहळ्याकडे आपण प्रस्थान करूया. माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातिरी, हो माझे माहेर पंढरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्र. नमस्कार, जय हरी. जय हरी. मी निलेश जगताप. मी PMPL मध्ये कंडक्टर या पदावर काम करत आहे. गेली 14 वर्ष आम्ही हा सोहळा पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड पुणे PMPML सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग यांच्या मार्फत आम्ही हा मोफत अन्नदान सोहळा गेली 14 वर्ष राबवत आहोत. खऱ्या अर्थाने म्हटलं जातं की देव कोणत्या रूपाने मिळतो तर वारकऱ्यांची सेवा म्हणजे माणसाची जेव्हा आपण सेवा करतो तीच खरी ईश्वर सेवा आहे. वारकऱ्यांची खऱ्या अर्थाने आपण सेवा करताय. तुमच्या काय भावना आहेत? कोणत्या भावनेने आपण वारकऱ्यांची सेवा करताय? ह्या ज्या पंढरीच्या वाटेवर सगळ्यांना आस लागलेली आहे विठ्ठलाला भेटण्याची, ह्या विठ्ठलाच्या आसमध्ये लागत असताना मुख्य असते अन्नधान्य. अन्नधान्य सर्वश्रेष्ठ धान्य. त्या अन्नदानातून आम्ही वार्षिक वर्गणी सगळ्याच्या माध्यमातून करतो. पगाराचा 1% आम्ही गोळा करून हा सगळा सोहळा तयार करतो. आणि ह्याची प्रसिद्धी आम्हाला खूप आली. गेल्या 14 वर्षापासून हे मंडळ एवढं मोठं झालं, आता याचा ट्रस्ट झालं. वारकऱ्याला अन्नदान केल्याने जे काही इथं आहे पुण्य लाभतं. सगळं मंडळी पुण्य लाभतं. आता हे शब्दात सांगता येणार नाही. क्या बात आहे. खरंच खूप चांगलं कार्य आज आपण पंढरपुराच्या वेशीवर करत आहात. थँक्यू. जय हरी. भागा, माझी बहीण चंद्रभागा. क्या बात आहे. ही महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे मित्रांनो. आणि हे प्रत्येकाच्या घरात चित्र दिसायला हवं. कारण ही संस्कृती पोहोचणं, कारण आपली पुढची पिढी शुद्ध आचाराची, शुद्ध विचाराची आणि शुद्ध संस्कारांची घडावी हे प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं. आणि हेच स्वप्न वारीमध्ये साकार होतंय. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातिरी.
तुझी जकार बाकी टाळी वाजवावी हो गुढी उभारावी टाळी वाजवावी 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 ओ माझे माहेर पंढरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण करी माहेराची करी माहेराची आठवण माहेराची आठवण माहेरची आठवण माहेरची आठवण आ आ आ करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण मंडळी, वारकऱ्यांची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा ही मानली जाते. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ईश्वर सेवा संपन्न होत आहे. कारण विश्वाचं कल्याण मागणारं पसायदान, या पसायदाना सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे की भले तुम्ही वारीला जाऊ नका, पण जे वारीला जातील त्यांची अडवणूक तरी होणार नाही आपल्याकडनं, हे लक्षात ठेवा. आणि यांच्यामुळं बुजुर्ग म्हातारे जे वारकरी आहेत हे पुन्हा एकदा तरणे तळाट होतात आणि पुन्हा आपल्या मार्गाची परिक्रमा पूर्ण करतायत. आपण या मंडळाच्या खूप सारे धन्यवाद देऊयात, त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि